पूजेमध्ये मांडलेल्या वस्तूंचं काय करायचं? काल गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झाली, त्यामुळे आज पूजा मांडणी उचलायची होती. तर पूजा उचलल्यानंतर या सगळ्या वस्तूंचं मी काय करते ते तुम्हाला सांगते. त्याआधी पूजेला धूप दाखवून हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घेतला आणि मग पूजा उचलायला सुरुवात केली. गुरुचरित्र ग्रंथ व्यवस्थित लाल कापडात बांधून अशा ठिकाणी ठेवायचा जिथे आपला वारंवार हात लागणार नाही. त्यानंतर स्वामींची मूर्ती आणि जपमाळ देवघरात ठेवायची आणि समई स्वतः विजेपर्यंत देवासमोरच ठेवायची. नंतर फुलं, तांदूळ वगैरे एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकू शकता, जेणेकरून पक्षी येऊन ते खाऊ शकतील. फक्त त्यावर आपला पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची. किंवा तुम्ही त्याचं विसर्जनही करू शकता. जो प्रसाद ठेवलेला असतो तो आपण खाऊ शकतो आणि देवासमोर ठेवलेलं पाणी तीर्थ म्हणून घेऊ शकतो. नंतर कलशातलं नाणं आणि सुपारी तिजोरीत ठेवायची. कलशातलं पाणी घरातल्या सगळ्यांच्या अंगावर आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शिंपडून घ्यायचं. उरलेलं पाणी झाडाला घालायचं आणि कलशातला नारळ मी कापडात गुंडाळून दरवाजाच्या वर बांधून ठेवला आहे. हा ग्रंथ माझा नव्हता, मी शेजारच्या काकूंकडून घेतला होता, त्यामुळे त्यांना परत देताना त्यासोबत एक नारळ आणि दक्षिणा दिली. आणि अशा प्रकारे मी पूजा मांडणी उचलली. तुम्ही पूजा मांडणी उचलल्यानंतर काय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.